पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय। धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय। भारत माता की जय। हिंदू धर्म की जय। नमस्कार मंडळी, धर्मवीर बलिदान मासाचा दिवस 9वा सुपुत्र संभाजी या ग्रंथाचं प्रकरण विजापूर आणि गोवळकोंडा। शिवाजी महाराजांच्या उदयापूर्वी शतक दीड शतक बहामनी राज्यातून अहमदनगरची निजामशाही, विजापूरची आदिलशाही, वऱ्हाडची इमादशाही, गोवळकोंड्याची कुतबशाही आणि बिदरची बरीदशाही या 5 शाह्या स्थापन झाल्या होत्या। शिवाजी महाराजांच्या जन्मापूर्वीच वऱ्हाडची इमादशाही आणि बिदरची बरीदशाही या 2 शाह्या नष्ट झाल्या। शिवाजी महाराजांच्या जन्मानंतर 6 वर्षांनी म्हणजेच 1636 मध्ये अहमदनगरची निजामशाही नष्ट झाली। त्यामुळे शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेच्या काळात दक्षिणेत विजापूरची आदिलशाही आणि गोवळकोंड्याची कुतबशाही या 2 शाह्याच अस्तित्वात होत्या। युसूफ आदिलशाह हा आदिलशाही राज्याचा संस्थापक। आदिलशाहीत एकूण 9 सुलतान होऊन गेले। शिवाजी आणि संभाजी महाराजांच्या कारकिर्दीत मोहम्मद आदिलशाह, दुसरा आदिलशाह आणि सिकंदर आदिलशाह हे सुलतान होऊन गेले। कुली कुतबशाह हा कुतबशाहीचा संस्थापक। इब्राहिम मोहम्मद कुली, त्याचा पुतण्या व जावई मोहम्मद, मोहम्मदचा मुलगा अब्दुल्ला हुसेन आणि त्याचा जावई अबुल हसन हे सुलतान या शाहीत होऊन गेले। शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना व प्रसार आदिलशाही मुलूक जिंकून केला होता। त्यामुळे महाराजांचे व आदिलशाही सुलतानांचे सख्य असणे संभवनीय नव्हते। तरीसुद्धा ज्यावेळी मुघलांचे आक्रमण आदिलशाहीवर होई तेव्हा शिवाजी महाराज आदिलशाही सुलतानास सर्व तऱ्हेचे सहाय्य देत असत। आदिलशाहीतील अली आदिलशाह दिनांक 24/11/1672 रोजी मरण पावला। त्यानंतर 4 वर्षांच्या सिकंदर आदिलशाहला सुलतान करण्यात आलं। पठाण बहलोल खानाने दिनांक 11/11/1675 रोजी आदिलशाही वजीर खवास खान यास कैद केले आणि त्याला ठार मारून सर्व सत्ता आपल्या हातात घेतली। खवास खानाच्या कारकिर्दीतील दक्षिणी लोकांना काढून बहलोल खानाने राज्यात पठाणांचा भरणा केला। सिकंदर आदिलशाह 7 वर्षांचा असल्याने ते तख्त व छत्र बहलोल खानाच्या कब्जात गेले। त्यामुळे या राज्यात खवास खानाचा दक्षिणी पक्ष व बहलोल खानाचा पठाणी पक्ष असे 2 पक्ष निर्माण होऊन त्यांच्यात सत्ता स्पर्धा सुरू झाली। बहलोल खानाच्या नेतृत्वाखाली पठाणी पक्षाचा जोर वाढत होता। त्यामुळे उत्तरेतील मुघलांना दक्षिणेत पाय रोवण्यास चांगली संधी मिळणार होती। त्यादृष्टीने मुघली सरदार बहादूर खानाने विजापूरवर आपली स्वारी केली। यावेळी कर्नाटकच्या स्वारीवर जाण्यासाठी म्हणून शिवाजी महाराजांनी विजापूरच्या बहलोल खानाशी जरी तह केला असला तरी तेथे पठाणांची सत्ता वाढू द्यावायची नव्हती। शिवाजी महाराज ज्यावेळी कर्नाटकच्या स्वारीवर गेले त्यावेळी त्यांनी वाटेत गोवळकोंड्याच्या शहाची भेट घेतली। शिवाजीच्या आणि गोवळकोंड्याच्या अबुल हसनचे संबंध मित्रत्वाचे होते। या भेटीमुळे ते अधिकच दृढतर झाले। आपली पातशाही वाढवावी, पठाणांची नेस्तानाबूत करावी, दक्षिणची पातशाही दक्षिणीयांच्या हातात राहील ते करावे, उत्तरेतील मुघलांचा हात इकडे शिरकू देऊ नये हे दूरदर्शीपणाचे धोरण शिवाजी महाराज व अबुल हसन यांच्यात ठरले। हे धोरण अंमलात आणण्यासाठी दक्षिणी पक्षात विजापूरचे सरदार सामील करून घेण्याचे ठरले। आदिलशाही राज्यात बाजी घोरपड्याचा मुलगा मालोजी घोरपडे हा एक प्रमुख सरदार होता। शिवाजी महाराजांनी मार्च 1677 मध्ये त्याला एक विस्तृत पत्र लिहून सर्व दक्षिण्यांनी एकत्र येऊन पठाणी सत्तेला आळा घालण्याची आणि ती नेस्तनाबूत करण्याची योजना मांडली। राजलिहितात दक्षिणचे पातशाह 3 निजामशाह, आदिलशाह आणि कुतबशाह यांच्यामध्ये निजामशाही पातशाही बुडाली ते समयी निजामशाही उमदे वजीर होते। त्यांनी आदिलशाहीची रुजवाती करून आपणास रोजगारास जागा दिली। हल्ली आदिलशाही बहलोल खान पठाणी घेतली। पातशाह लहान लेकरून नाम मात्र ते आपले कैदेत ठेवले आहेत आणि तख्त व छत्र विजापूरचा कोट पठाणाने काबीज केला आहे। ऐशियास दक्षिणचे पातशाहीस पठाण झाला ही गोष्ट बरी नव्हे। पठाण बळावला म्हणजे एका उपरी एक कुली दक्षिणीयांची घरे बुडविल, कोणास तगो देणार नाही असे आम्ही समजून हरजर कुतबशाह पातशाह याची रुजवात राखली होती। त्यावरून सांप्रत हजरत कुतबशाहनी मेहरबानी करून हुजूर भेटीस येणे म्हणून दस्त खुद मुबारक व दस्त पंजियानीशी फरमान सादर केला। या उपरी राजकारणविषयी हजरत कुतबशाहनी मादन्ना पंतास व आम्हास एकत्रित करून ऐसा तह केला की जो काय उभयवर्गी तह व्हावा तो आपण कबूल करावयास ऐसा कुल मनसबा मदार आम्हावरी टाकला आहे की आपली पातशाही जितकी वाढवू ये तितकी वाढविणे, पठाणांची नेस्तनाबूत करणे, दक्षिणची पातशाही दक्षिण्यांच्या हाती राहो ते करावे, म्हणून
त्यास हा मनसुबा ये प्रसंगी आमच्या हातास आलिया. उपरी आम्ही हाच विचार केला की जे काही आपले जातीचे मराठी लोक आहेत ते आपल्या कटात घेऊन कुतुबशहाशी त्यांची रुजवत राखावी, दौलत द्यावी. आपल्या जातीच्या मराठी या लोकांचे बरे करावे हे आपणाला उचित आहे. तुम्ही मराठी लोक कामाचे, तुम्ही बरे करावे ऐसे मने धरून हजरत कुतुबशहाशी बहुत रीते बोलून तुम्हास हजरत कुतुबशहाचा कौलास फरमान घेऊन पाठविला आहे. आणि पठाणात जरी कुतुबशहा व आम्ही तमाम दख्खनी मिळून चालवून घेऊन बुडवितच आहोत. अशा तऱ्हेने एक राजकीय मनसुबा ठरला. शिवाजी महाराजांनी वैयक्तिकरित्या जरी मुघलांविरुद्ध विजापूरकरांना मदत दिली होती तरी मुघलांच्या सत्तेला दक्षिणेत पायबंद घालण्यासाठी दक्षिणेतील 2 शाह्या व मराठी सत्ता यांच्यात वरीलप्रमाणे प्रथमच तह झाला होता. जानेवारी 1680मध्ये मुघलांचा सेनापती दिलेर खान विजापूरवर चालून गेल्याचे कळताच ठरल्याप्रमाणे शिवाजी महाराजांनी आणि आदिलशाही सरदार मसूद खान यांनी गोवळकोंड्याच्या सुलतानाकडे मदत मागितली. त्याप्रमाणे सुलतानाने मदत पाठवण्याची तयारी केली. ही बातमी कळताच गोवळकोंड्यातील मुघल वकिलाने सुलतानास दम दिला की जर मदत पाठविली गेली तर मुघली सैन्य विजापूरहून गोवळकोंड्यावर चालून येईल. म्हणून अबुल हसनने प्रत्यक्ष मदत न पाठविता गुप्तपणे पैशाची मदत पाठवून राजांना विजापूरकरांना सैन्याची मदत देण्यास सांगितले. उत्तरेतील मुघली सत्तेविरुद्ध दक्षिणी सत्ताधाऱ्यांचा गट करून शिवाजी महाराजांनी जणू काय दक्षिणेत येणाऱ्या भावी संकटाची कल्पना येऊन आपल्या मुलासाठी संरक्षणाची फळी निर्माण करून ठेवली होती. संभाजीराजे गादीवर आल्यानंतर त्यांना अंतर्गत व प्रजासत्ताक परिस्थितीला ज्या तऱ्हेने तोंड द्यावे लागले त्यातून त्यांचे कुतुबशहा व आदिलशाह या सुलतानांशी संबंध बिघडवण्याचे कारणच उद्भवले नव्हते. शिवाजी व कुतुबशाही सुलतानांचे जसे मैत्रीचे संबंध होते तसेच संभाजी व त्या सुलतानांचे राहिले होते. 1680च्या डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात मोगलांचे सैन्य कुतुबशाही राज्यावर चालून गेले. त्यावेळी कुतुबशहाने हर्जीराजाचा धनी संभाजीराजे याला 4 लक्ष पागोडे पाठवून त्यांच्याकडून सैन्याची व मदतीची अपेक्षा केली होती. मादन्ना व अक्कांना यांनी सुलतानानंतर संभाजीलाच राज्य देण्याचे कबूल केल्याची बातमी पसरली होती. आदिलशाही सुलतान व संभाजीराजे यांचे संबंध घनिष्ठ व मित्रत्वाचे नसले तरी ते शत्रुत्वाचे नव्हते. अधूनमधून मराठी व आदिलशाही सैन्यात किरकोळ चकमकी उडत. 1682मध्ये ऑक्टोबर-नोव्हेंबरच्या सुमारास मान परगण्यातील नाझरे करियातीमधील मौजे शेखापूर येथे संभाजीच्या व मुघलांच्या झालेल्या धामधुमीत पिकाची बरीच नासधूस झाली. त्यामुळे तेथील रयत परमुलखात गेली. मराठ्यांनी मुद्दाम आदिलशाही मुलखाची खराबी केली नव्हती. मुघलांविरुद्ध मराठ्यांना लढावे लागे त्यात केव्हा तरी अशी नुकसानी होईल, परंतु त्यामुळे आदिलशाही सुलतान व संभाजीराजे यांच्या संबंधावर विशेष परिणाम झाला नाही. 1682मध्ये तेरदर परगण्यातील सरजापूर पेठेतील महानाडचे शेतकरी मुघली शहाजाद्याने तेथे केलेल्या नुकसानीमुळे परागंदा होऊन मुधोळच्या ठाण्यात राहावयास गेले. तेव्हा त्यावेळी रयतेने पेठ मामुरी करण्याकरता आदिलशाहकडून कौलनामा मागितला. तेव्हा दिनांक 3/7/1683 रोजी तेरदळचा आदिलशाही सुभेदार भगवंतराव याने सरजापूर पेठेतील शिवाया मुछोडाला लिहिले की हजरत साहेबी नजर इनायत करून मुदेमाफिक तपासले, कौल महमद करून पाठविले. कौलाप्रमाणे आम्ही चालवून घेऊन याशी काही फरक होऊ देणार नाही. छत्रपतीचे कौल आणून देऊन ते प्रमाणे सरंजामी करून देऊ. संभाजी महाराज कौलनामा देतील अशी खात्री आदिलशाही सरदाराने दिली होती. हे संभाजीचे केवळ तोंडी आश्वासन नव्हते तर साबाजी घाटगे यांनी संभाजीराजांकडून पेठेच्या मामुरीकरता पत्रे रवाना केली होती. यावरून हे स्पष्ट होते की येथपर्यंत संभाजीराजे आदिलशाही व कुतुबशाही या सुलतानांचे संबंध मैत्रीचे होते. पुढे ते वृद्धिंगतच होत गेले. औरंगजेब एका विशिष्ट ध्येयाच्या पूर्तीसाठी दक्षिणेत आला होता. संभाजीराजांकडे आश्रय घेतलेल्या मुलाला पकडणे आणि दक्षिणेतील आदिलशाही कुतुबशाही व मराठी राज्य पादाक्रांत करणे हे ध्येय त्याच्या पुढे होते. प्रथम त्याने आपली नजर मराठी राज्यावर केंद्रित केली. त्यासाठी सर्व तऱ्हेचे प्रयत्न तो करीत होता. प्रथम त्याने आदिलशाही सुलतानाचे संभाजीविरुद्ध मन वळविण्यास सुरुवात केली. औरंगजेब दक्षिणेत येण्यापूर्वीच त्याने व त्याच्या शहाबान बेग या सुनेने सरजा खान व सिकंदर आदिलशाह यांना पत्रे पाठविली. दोन्ही पत्रांचा मथितार्थ असाच होता की अकबर संभाजीकडे गेला आहे. संभाजी व अकबर यांच्या पारिपत्यासाठी बादशाह दक्षिणेत येणार आहे. तरी या संधीचा फायदा घेऊन आदिलशाहने मुघल सैन्याच्या मदतीने मराठ्यांनी घेतलेला आपला मुलूक परत मिळवावा आणि पूर्वीचे संबंध प्रस्थापित करावे. या पत्राचा फारसा उपयोग झाला नाही. औरंगजेब 1682च्या मार्च महिन्यात औरंगाबादला येऊन दाखल झाला. तो आल्यानंतर आदिलशाही व कुतुबशाहीचे मोठे मोठे नामांकित सरदार त्याला जाऊन भेटले. त्यांना योग्य ते मान मरातब देण्यात आले. मुघलांनी आदिलशहाला सैन्याच्या खर्चासाठी 9 लाख रुपये दिले. मुघल बादशाह व आदिलशाह यांच्यात चाललेल्या वाटाघाटीतून निरनिराळ्या बातम्या उठत होत्या. कारवारकर दिनांक 30/7/1682च्या सुरतकरांच्या पत्रात लिहितात, मुघलाने आदिलशाहस
सैन्याच्या खर्चासाठी 9 लाख रुपये दिले. तो आपल्या कित्येक उमरावांसह सर्जा खान व सिद्दी मसूदच्या मुलास व आदिल खान यास घेऊन घाटावरील मजबूत अशा मिरजच्या किल्ल्यात आला आहे. बरोबर 20,000 घोडेस्वार आहेत. अशी बातमी आहे की संभाजीने वकील पाठवून त्याच्या खास आश्रयाची मागणी केली आहे. परंतु पन्हाळा किल्ला आदिलशाहस दिल्याविना त्याला संभाजीच्या संरक्षणाची हमी देता येत नाही. संभाजी त्याच्यावर विश्वास ठेवेल की नाही हे नक्की सांगता येत नाही. काहींना वाटले की तो त्यास पन्हाळा देईल, परंतु बऱ्याच लोकांस तो आदिलशाहवर विसंबणार नाही असेच वाटते. कारवारकरांच्या बातमीत काहीच अर्थ नव्हता. 1686 मुघलांनी मिरज घेतली आणि पन्हाळा संभाजीराजांच्या अखेरीपर्यंत तरी मराठ्यांच्या ताब्यात होता. संभाजीराजे स्वतंत्रपणे मुघली आक्रमणाला तोंड देत होते. आदिलशाही सैन्य राज्यातील राजकीय परिस्थिती विस्कटलेली असल्याने औरंगजेबाने देऊ केलेल्या मदतीचा फारसा उपयोग झाला नाही. सिद्दी जोहरचा जावई व मुख्य वजीर सिद्दी मसूद आणि मुख्य सरदार सय्यद मखदूम यांच्या हातात सर्व सत्ता एकवटली होती. विजापूरकर आणि संभाजी या दोघांनी धूर्त औरंगजेबाचा कावा ओळखला होता. संभाजीराजाने मुघलांच्या आक्रमणाला उत्तर देण्यासाठी प्रतिचढाई केली होती. आपल्या परीने विजापूरकर यांनीही औरंगजेबाच्या राजकारणाला कलाटणी देण्याचा प्रयत्न केला. एकीकडे मैत्रीचं आवाहन होऊन तह करण्यासाठी आदिलशहाने यादगार अली या वकिलास औरंगजेबाकडे पाठविले. दुसरीकडे संभाजीकडून मदत मिळवण्याची खटपट केली. विजापूरकरांचे हे दुटप्पी धोरण लक्षात येऊन औरंगजेबाने यादगार अलीच भेट नाकारली. आदिलशहाने पाठविलेला हत्ती व एका अंगठीची पेशकश बादशाहाने मान्य न करता परत दिली. साम आणि दंड या 2 उपायांना विजापूरकर दाद देत नाहीत हे ध्यानात येताच औरंगजेबाने दाम आणि भेद या नीतीचा अवलंब करण्याचे ठरविले. धूर्तपणे औरंगजेबाने मुख्य वजीर सिद्दी मसूद आणि सय्यद मखदूम सर्जा खान यांना आपल्या बाजूला वळवून घेण्याचा प्रयत्न केला. संघर्ष न करता त्याला आदिलशाही गिळंकृत करायची होती. युद्धनीती न अवलंबता पोलादी पडद्याआड तो विजापूरकरांच्या राजकारणी डावपेच खेळण्यास गुंतला होता. औरंगजेबाच्या योजनेनुसार शहाजादा आझमने सिद्दी मसूद व सर्जा खान यांच्याशी वाटाघाटी सुरू केल्या. सर्जा खानाने मुघलांची चाकरी पत्करावी अशी अट शहाजादाने विजापूरकरांना घातली. खर्चासाठी मुघलांनी विजापूरकरांना मदत करावी अशी अट मसूद आणि सर्जा खान यांनी आझमला कळविली. तसेच वाटाघाटींचा घोळ घालीत त्याने औरंगजेबाला उत्तर देण्यात जानेवारी ते एप्रिल 1683 इतका वेळ लावला. या काळात त्यांनी यशवंतराव नावाच्या सरदाराकरवी अंतस्थपणे संभाजीशी मित्रत्वाच्या वाटाघाटी सुरू केल्या. यशवंतराव हा मराठा असून सिद्दी मसूदच्या विश्वासातला आहे. त्याचे संभाजीवरही वजन होते. हे यशवंतराव कोण हे मात्र उपलब्ध ऐतिहासिक साधनावरून समजत नाही. यशवंतरावाने मियांजी नावाच्या मध्यस्थामार्फत संभाजीशी बोलणी सुरू केली. संभाजीने आपला एक माणूस विजापूरला पाठविला होता. या गृहस्थाची मियांजीची बोलणी चालू असताना यशवंतरावाने मियांजी आणि हा गृहस्थ यांच्यामार्फत संभाजीस निरोप पाठविला की तुम्ही लक्ष घातल्या वाचून विजापूरचा कार्यभाग घडून येणार नाही. बुडण्याच्या मार्गावर आले असलेल्या विजापूरकरांना संकटकाळात संभाजीचा आधार वाटे. विजापूरकरांविरुद्ध दिलेर खानाने स्वारी केल्यावर पूर्वी शिवाजीराजे यांच्या मदतीस धावले होते. तसाच संभाजीराजा औरंगजेबाविरुद्ध धावून येईल असा विश्वास विजापूरकरांना वाटत असावा. संभाजीशी चाललेल्या गुप्त चर्चेची कुणकुण आणि मसूद व सर्जा खान यांचा काळकाडूपणा आझमच्या लक्षात आला. त्यामुळे त्यांनी मुस्तफा काशी नावाच्या अफगाण सरदाराला धाडून दीर्घकाळ चाललेल्या वाटाघाटींचा सोक्षमोक्ष लावण्याचे ठरविले. त्याचे मसूद याच्याशी विजापूरच्या किल्ल्यात गुप्त खलबत झाले. मिया नजीने या भेटीच्या वेळी मध्यस्थ म्हणून काम केले. दोघांनी शाब्दिक पेच टाकून एकमेकांवर मात करण्याचा प्रयत्न केला. मसूद खान आपल्याला बदत नाही असे दिसताच मुरद खाने त्याला उघड धमकी देण्यास सुरुवात केली. या सुमारास संभाजीने विजापूरकरांचा एक किल्ला हस्तगत करण्याची योजना आखली होती. या कटात मियांजी सहभागी आहे असा संशय मुस्तफा काशी यास आला. याच्यामुळेच मुघल विजापूरकरांच्या वाटाघाटीत फिसकटत असून तोच विजापूरकर आणि संभाजी यांचे संबंध जुळवीत आहे असा संशय मुस्तफाला काशीला येतच होता. त्यामुळे मियांजीला पकडण्याचे प्रयत्न करण्यात आले. किल्ल्याच्या बदल्यात एक गाव देतो असं सांगून मियांजीच्या नोकराने किल्लेदाराच्या जनान्यावरील प्रमुखाला वश करून घेतले. किल्लेदाराशी बोलणी करण्याच्या निमित्ताने जाऊन त्याला ठार करण्याचे आणि किल्ला संभाजीच्या हवाली करण्यात यावयाचा होता. हे कारस्थान यशस्वी करण्यासाठी संभाजी 60 मावळे प्यादे किल्ल्यात दडून बसले होते. किल्लेदाराला या कटाचा सुगाव लागल्याने त्याने किल्ल्यातील 60ही मावळ्यांची कत्तल केली. ही बातमी समजतात आपले कारस्थान फसल्याबद्दल संभाजीला फार वाईट वाटले. सिद्दी मसूदने ज्यावेळी यशवंतरावमार्फत संभाजीकडे मदत मागितली त्यावेळी त्याला मुघल विजापूरकर यांच्या वाटाघाटींचा सुगावा लागला असावा. परस्पर मुघलांना शरण जाऊन
विजापूरचा किल्ला त्यांच्या स्वाधीन करतील अशी शंका येऊन संभाजीने तो शत्रूच्या हाती पडण्यापूर्वीच पदरात पाडून घेण्याच्या उद्देशाने मियांजीकरवी हा कट केला असावा. हा किल्ला कोणता हे समजू शकले नसले तरी या कटामागील संभाजीचा धूर्तपणा लक्षात येतो. सिद्दी मसूद व सरजा खान हे मराठी आणि मुघल यांच्याशी संबंध ठेवून स्वार्थ साधण्याचा प्रयत्न करत होते. औरंगजेब व सिद्दी मसूद यांच्या शहाला काटशहा देण्याचे मुत्सद्दी धोरण संभाजीने अवलंबलेले दिसते. विजापूरकरांच्या मैत्रीचे धोरण ओळखून त्याला प्रतिसाद देत असतानाच त्याच्या डावपेचाला योग्य उत्तर देण्याची संभाजीची वास्तव दृष्टीच यामागे होती असे म्हटले पाहिजे. हा कट यशस्वी झाला नाही हे मराठी राज्याचे आणि राजाचे दुर्दैवच होय. या कारस्थानाची हकीकत वाचताना शिवाजी महाराजांनी 1679 साली विजापूरचा किल्ला अशाच मार्गाने घेण्याचे कारस्थान केल्याचे आणि तेही फसल्याचे अभ्यासूंना स्मरण होणे साहजिकच आहे. सिद्दी मसूद याने आदिलशाही कारभार सुधारण्याचा प्रयत्न केला, पण त्यात त्याला यश आले नाही. ज्यावेळी परिस्थिती सुधारण्याची आशा दिसेना तेव्हा त्याने वजीरपदाचा राजीनामा दिला आणि तो आदोनीला जाऊन बसला. आका खुसरो वजीर झाला, पण तो थोड्याच दिवसात मरण पावला. मसूद खानाने वजिरी सोडल्यामुळे आदिलशाही कारभारात अंधाधुंदी माजली. शेवटी सिकंदर आदिलशाहाने सय्यद मकदम सरजा खान यास वजिरी दिली. संभाजीचे राज्य जिंकण्यात विजापूरकरांचा फारसा उपयोग होत नाही हे औरंगजेबाच्या लक्षात आले. राग व्यक्त करण्यासाठी आदिलशहाने दिलेल्या नजराण्याचा त्याचा स्वीकार केला नाही. आदिलशहाचा वकील यादगार अली यास 10,000 रुपये आणि सय्यद मसूदचा वकील शेख हसन यास 1,000 रुपये बक्षीस देऊन माघारी पाठविला. आदिलशहाने पाठविलेला हत्ती व एक अंगठीची पेशकश बादशहाने मान्य न करता परत दिली. एकीकडे राग व्यक्त करीत असताना औरंगजेबाच्या आदिलशहावर दडपण आणण्याचे प्रयत्न चालूच होते. औरंगजेब आणि त्याचा मुलगा शाह आलम यांनी सिकंदर पाचशाकडे अनुक्रमे दिनांक 30/4/1684 आणि 17/4/1684 रोजी फरमाने पाठविली. यात खालील प्रमुख कलमे होती. स्वारीचा खर्च व रसद काही एक सबब न सांगता पोचविणे, आपल्या मुलखातून फौजेचा व रसद येण्या जाण्याचा मार्ग मोकळा ठेवणे, संभाजीची मित्रता व सख्य बाह्यत्कारी व अंतर्यामी करून सोडून देणे व सर्वांनी एकदिल होऊन संभाजीचा निर्मूळ फडशाव करण्याकरता विचार करणे. फरमानातील बहुतेक कलमे सिकंदर शहाने मान्य केली, परंतु प्रत्यक्षपणे त्याला तसे वागणे शक्य नव्हते. आर्थिक मदत देऊन करारपत्रे करून दम देऊन काहीचा उपयोग झाला नव्हता. औरंगजेब वरकरणी सिकंदरशी मित्रत्वाचा आव्हानित होता. औरंगजेबाने धाडलेल्या फरमानातील एकाही कलमाची सिकंदरकडून अंमलबजावणी झाली नव्हती. रसदही येऊन पोचली नव्हती. तेव्हा बादशाला फितुरी व वाकडेपणाची शंका आली. आदिलशाह संभाजीशी मित्रता व सख्य करतो असे त्याला संशय येऊ लागला. औरंगजेब वाकडेपणाचे कारण शोधत होता. त्यातच मराठ्यांविरुद्ध सुरू केलेल्या मोहिमेत मुघलांना बहुतेक सर्व आघाड्यांवर अपयश आले होते. संभाजी, सिकंदर, आदिलशाह आणि अबुल हसन यांच्यात एकजूट होऊन असाही त्याला संशय येऊ लागला. संभाजीविरुद्ध युद्धात टिकाव लागेना म्हणून औरंगजेबाने दिनांक 30/10/1684 रोजी आदिलशाहीविरुद्ध स्वारी केली. औरंगजेब आणि गोळकोंड्याचा अबुल हसन. औरंगजेब दक्षिणेत उतरताच कुतुबशाही राज्यात त्याने काही मामूली हालचाली केल्या. ह्या असल्या तरी कुतुबशहाने त्याची फारशी दखल घेतली नाही. कोणत्याही तऱ्हेने मुघलांशी वाकडेपणा येऊ नये म्हणून पूर्वीपासूनच अबुल हसन आपणहून खटपट करीत होता. तो स्वतः मुघलांचे शत्रुत्व ओढवून घेण्यास तयार नसे. दिनांक 2/1/1682 रोजी मोहम्मद शहादारा शिकोह वकील म्हणून गोळकोंड्यात गेला. दिनांक 1,000 रुपये पेशकश सादर केली. संभाजीविरुद्ध लढाई सुरू करताच औरंगजेबाने आपले हेजेब गोळकोंड्याच्या सुलतानाकडे धारून वरकरणी शक्य दाखवण्याचा देखावा चालू ठेवला. तरीही त्या शाहीद अंतर्गत यादी माजेल असे प्रयत्न सुरू केले. विजापूरकरांच्या मुघली सैन्य चालून गेले तेव्हा संभाजी व कुतुबशाह यांनी आदिलशाहीला मदत पाठवली असल्याने गोळकोंड्याच्या सुलतानावर औरंगजेबाचा राग होताच. त्यातच कुतुबशाही राज्यात अक्कांना व मादांना आणि त्यांच्या नातेवाईकांना बरेच महत्त्व प्राप्त झाले होते. अक्कांना राज्याचा मुख्य अधिकारी झाला होता. मादांना आणि अक्कांना हे अधिकार पदावर होते. तोपर्यंत कुतुबशाही राज्य दुर्बळ होण्याची चिन्हे दिसणार. मुघल चालून येतील अशी भीती कुतुबशाही राज्यात उत्पन्न झाली होती. औरंगजेबाच्या स्वारीची कुतुबशहाला भीती वाटत असे, त्यामुळे स्वारी टाळावी म्हणून तो जास्तीत जास्त प्रयत्न करी. सय्यद मुजफ्फर कुतुबशहाच्या कैदीत होता. औरंगजेबाने त्याला मुक्त करण्याचा आदेश देताच कुतुबशहाने त्याला मुक्त तर केलेच, पण त्याला नजरांना देऊन रवाना केले. याशिवाय जडाव हार, मोतियाची आरशी, 2 हत्ती त्याने बादशाहकडे पाठविले. इतकेच नव्हे तर त्याने 60 लाख रुपये देऊन मुघलांशी मैत्री संपादन करण्याचा प्रयत्न केला. औरंगजेबाने मराठी मुलखातील हालचाली कमी करून विजापूर घेण्याच्या इराद्याने जेव्हा स्वारी केली त्यावेळी आदिलशाही सुलतानाने जंजिऱ्याचा सिद्दी, कुडाळचा देसाई, सावंतवाडीचा देसाई यांना पत्रे धाडली.
त्यात मुघलांबरोबर मैत्री ठेवू नये, मार्गाच्या रहदारीचा बंदोबस्त राखावा वगैरे गोष्टी त्यांनी लिहिल्या होत्या. 1684 ते 85च्या सुमारास सिकंदर आदिलशहाने कुडाळचा खेम सावंतास लिहिले, तुम्ही आपले वडिलार्जित बादशाहीचे चाकरीवर आला आहात व पुढेही कराल, सबब मेहरबानी तुम्हावर होणार. तुम्ही सर्व प्रकारे खातरजमा ठेवून कोणते तऱ्हेने राजा संभाजीशी ममता राखून मोगल याचबरोबर मैत्रीनं ठेवावी. बादशाही मुलूक बरं खराबी झाला, त्याची मेहनत बहुल चांगली करावी. तुमचे वाडवडील या सरकारातून इनाम पावले, त्याप्रमाणे तुम्ही भोगून सरफराजी पावाल व तुमची योग्य चाकरी हुजुराचे समजात येईल. चाकरीवर निष्ठेने खंबीर पायी व निश्चयाने राहणे गरजेचे. वरीलप्रमाणे प्रयत्न करूनही सिकंदर आदिलशहाला सहकार्याचा प्रतिसाद मिळाला नाही. सिद्दी व देसाई यांच्याकडे मदतीची केलेली प्रयत्न असफल झाले. परंतु यावेळी संभाजीराजांनी आणि गोवळकोंड्याच्या सुलतानाने मदतीचा हात पुढे केला. 1684च्या सुरुवातीस संभाजीराजांचे जानोजी, जाजूजी व इतर 3 सरदार 18,000 घोडदळासह विजापूरच्या बाजूस घुसले. हे कळताच रोहल्ला खानाने अक्कलकोटपासून अलीकडे 10 कोसांवर असलेल्या अफजलपूर गावाहून स्वारी केली. इंडी गावाजवळ सामना झाला. याच वेळी विजापूरकरांचीही 3,000 स्वारांची फौज मदतीसाठी गेली. मराठ्यांच्या तुकडीतील 1,000 माणसे ठार झाली व काही जखमी झाली. या चकमकीत मुघल विजयी झाले. औरंगजेबाने विजापूरला दिलेल्या वेढ्याची विस्तृत माहिती येथे दिलेली नाही. ती देण्याचे येथे कारण नाही, केवळ संभाजीराजांनी दिलेल्या मदतीचाच भाग येथे घेतलेला आहे. विजापूरकर व मुघल यांचा झगडा चालू असताना संभाजीराजे आदिलशाहीच्या सुलतानाला मदत करीत होते. कारवारकर इंग्रज 15/6/1684 रोजी या हालचालीसंबंधी सुरतकरांना कळवितात. मुघली सैन्याच्या एका मोठ्या तुकडीने विजापूरकरांभोवती किल्ल्यास वेढा दिला आहे. मुघल आदिलशहाला आपल्या सैन्यानिशी संभाजीराजांवर लढाई करण्यास भाग पाडेल व त्याचा सर्व मुलूक काबीज करेल. विचारा आदिलशहाला मात्र पेचात सापडला आहे. संभाजीराजे त्याला पैशाची व माणसाची फुकट मदत करीत आहेत. आदिलशाहीवर चाललेल्या चढाईचा प्रतिकार करण्यासाठी दक्षिणेतील 3 सत्ताधीश एकत्र झाले होते. 1670मध्ये शिवाजी महाराजांनी घडवून आणलेल्या मनसुब्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्याची वेळ येऊन ठेपली होती. मुघलांच्या फौजा विजापूरच्या भोवती वेढा देऊन बसताच येथील सुलतानाला संभाजीराजांनी व कुतुबशहाने मदत पाठविली. संभाजीराजे आदिलशाह आणि कुतुबशाह यांचा एक गट निर्माण होऊन हे त्रिकूट मुघलांशी सामना देण्याची तयारी करीत होते. कारवारकरांना वाटत होते की एका वर्षात या झगड्याचा निकाल लागून तिघांचा गट या प्रांताचा मालक होईल. संभाजीराजे व आदिलशाही सुलतान यांच्यात एकमेकांना मदत करण्यासंबंधी वाटाघाटी चालू होत्या. दिनांक 12/2/1685 रोजी संभाजीराजांचा दिवाण मेलगिरी पंडित रायरीहून निघून जोगी मठांनजीक उतरला. 25/2/85 रोजी सिकंदर पातशाह जोरापूरचे बुरुजावर येऊन बसला होता. संभाजीकडील सरदार लोकांनी पातशहास मुजरा केला. संभाजीचा वकील मेलगिरी पंडित दिवाण याजला बादशहाने मोहाते मदराव असा किताब दिला होता. या त्रिकुटाच्या कारस्थानाची कल्पना कुतुबशहाला सुलतानाने सिकंदर आदिलशहाला लिहिलेल्या पत्रावरून सहज करता येते. जे धोरण शिवाजी महाराजांनी मालोजी घोरपडे याला लिहिलेल्या पत्रात होते तेच धोरण अबुल हसनने अंगीकारले होते. अबुल हसन आदिलशहाला लिहितो, आलमगीर पातशाह दौलताबादेस आल्यानंतर त्याने आमच्याकडे एक हेजी पाठविला. आम्ही छत्रपती संभाजीवर डोळा ठेवून आलो आहोत, तरी आपण आपला फौजफाटा आमच्या मदतीस द्यावा असा त्याने निरोप दिला. त्यावर आम्ही उत्तर पाठविले की दक्षिणेची पातशाही व आमची पातशाही निराळी नाही. तेव्हा मुघल आपल्यावर चालून आला असला तरी भिण्याचे कारण नाही. आम्ही पैसे पुरवू. आपण सरजा खानास दिलासा देऊन तर सरसुभा त्याला देऊन मुघलांवर रवाना करावा. महाराज संभाजीराजांकडे एक पत्र हेजिबाबरोबर देऊन मुघलांचा फन्ना उडविण्यासाठी घोडदळाची मदत मागावी. आम्ही खासे कंबर बांधून गुलबर्ग्यास जात आहोत. तुम्ही कंबर बांधून तयार राहा. संभाजीराजे सज्ज होऊन आले म्हणजे तिघे मिळून मुघलांवर तुटून पडू. यात तुमच्या राज्यास धक्का लागणार नाही. माधवराव हेजीब तुमच्याकडे पाठवला आहे, ते तुम्हाला सर्व सांगतील. आपल्यासाठी 1-2 मेवा, 1-2 घोडे, 4 हत्ती, 6 सारंगी घोडे पाठविले आहेत. संभाजीराजांकडे 4 हिस्से करड्या घोड्यांची संचने केली आहे. कर्नाटकाच्या राजांनाही बोलावले व त्यांनी त्या बाजूने काही जोर केला तर बरे होईल. संभाजीराजांनी आम्हाकडे रामचंद्रपंत हेजीब पाठविला आहे. त्याने अनेक गुप्त गोष्टी सांगितल्या. त्या सर्व गोष्टी ऐकून आम्ही त्यास तुमच्याकडे पाठविला आहे. ते ज्या गोष्टी सांगतील त्यावरून तुम्ही खुश व्हाल. वर दिलेल्या पत्राप्रमाणे संभाजीराजांनी विजापूरकरांना मदत पाठविली. 1685च्या मार्च महिन्याच्या सुरुवातीस मराठ्यांची फौज आणि आदिलशाही सैन्य विजापूरहून 15 कोसांवर एकत्र आले. मोठ्या हुशारीने ते मुघली सैन्यावर हल्ला करण्याच्या विचारात होते. हे कळताच आजम शहाने रातोरात हल्ला केला. दोन्हीकडील सैनिक मरण पावले. जून-जुलै
1685मध्ये संभाजीराजांनी आदिलशहाला मदत करण्यासाठी कवी कलशास पाठविले. त्याने पन्हाळ्याला जाऊन तेथील फौजा घेऊन रवाना केल्या. कलशाने धाडलेली फौज ऑगस्ट 1685च्या अखेरीस विजापुरास पोहोचली. सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीस आदिलशाही सरदार गिरजा सरजाखान, हैदराबादचे आणि संभाजी सैन्य मिळून 50,000 फौज एकत्र जमली. गाझीउद्दीन खानाने दिनांक 4/9/1685 रोजी उपनंदीर येथे मुक्काम केला. तेथून तो शत्रूशी मुकाबला करण्यासाठी रवाना झाला. फार मोठी लढाई झाली. दक्षिणी पक्षाचे 2,000 सैनिक मेले तर बरेच जखमी झाले. नाल्यातून पळता पळता काही पडले. पुढे जाऊन त्यांनी छावणी केली. दिनांक 5/9/1685 रोजी गाझीउद्दीन खान तेथे पोहोचला. पुन्हा चकमकी उडाल्या. सरजा खान जखमी झाला. गाझीउद्दीन खानाला सर्व सैनिकांना नष्ट करण्याची हिंमत होती. त्याने जमालुद्दीन हैदराबादी आणि 300 सरदारांना जिवंत पकडले. त्यापैकी 270 तलवारीने व हत्तीच्या पायी देऊन मारले. बाकीच्यांना रसूलपूर येथे पाठवण्यात आले. गाझीउद्दीन खानाला 200 बंदुका व 150 भाले, ढाल तलवारी, 1 नगारा सरदारांना पाठवण्यात आले. गाझीउद्दीन खानाला 200 बंदुका, 150 भाले, ढाल तलवारी, 1 नगारा सरदारांचे 4 निशाणे मिळाले. लढाईत मुघल विजयी झाले. 1685च्या नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस नागोजी बल्ला 7,000ची फौज घेऊन विजापूरकरांच्या मदतीस निघाला. एका तास गाझीउद्दीन खान त्याचा पाठलाग करण्यासाठी कृष्णा नदीच्या बाजूस गेला. दोघांच्यात लढाई झाली. झालेल्या लढाईत बरेच मराठी मृत्युमुखी पडले. नागोजी बल्ला माघारी फिरला. डिसेंबर महिन्यात हंबीरराव सैन्यासह विजापुरास पोहोचला. आदिलशाहीवर सुरू असलेले आक्रमण हे एकट्या आदिलशाहीवरील संकट नसून हे संकट सर्व दक्षिणांवर आहे असे समजून गोळकोंड्याचा सुलतान व संभाजी वागत होता. दोघेही आदिलशाही सुलतानास मदत करीत होते. आदिलशाहीचा प्रतिकार वाढविणे, त्यांचा विनाश लांबणीवर टाकणे हे कुतुबशहाला आणि संभाजीराजांना फायद्याचे होते. आदिलशाही राज्य मुघलांच्या हाती पडू नये म्हणून मराठे शेवटपर्यंत प्रयत्न करत होते. शिवाजी महाराज नेहमी मुघलांची स्वारी विजापूरवर आली तरी विजापूरची जागा आपली समजून त्याच्या मदतीला जाऊन जात. तेच धोरण मराठ्यांनी संभाजीराजांच्या काळात चालू ठेवले. दिनांक 15 मार्च 12 एप्रिल 1686मध्ये मुघलांनी मिरज घेतली. यानंतर बक्षी रोहिला खान व रणमस्त खान यांनी आणि हंबीरराव मोहिते यांच्यात कोल्हापूर व पन्हाळ्याच्या दरम्यान चांगलीच लढाई झाली. हंबीररावाने त्यांना पन्हाळा कोल्हापूरहून हटविले तेव्हा मुघली सैन्य बेळगावच्या बाजूला गेले. मिरजेचा किल्लेदार असद खान याने उताळू होऊन मिरज मुघलांना दिल्यामुळे त्यांना तेथे राहावयास जागा मिळाली. अशाच तऱ्हेने बेळगावचा कोटही मुघलांच्या ताब्यात जाणार होता. मुघलांना न जमवता त्याने बेळगावचा किल्लेदार खाने आजम मुराद खान यास मुघलांना आसरा देऊ नका, तुम्ही आम्ही मिळून गनिमाला सजा देऊ असे पत्र पाठविले. त्या मुलखातील गोपाळराव हा आदिलशाही सरदार मराठ्यांना सामील झाला होता. त्याचे व हुकेरीचे देसाईचे संबंध चांगले असल्याने हंबीररावने हुकेरीच्या देसाईला पत्र लिहून त्यास बजावले की वाट्याने शत्रू जात आहे तरी त्याला थारा देऊ नये. आम्ही लष्करानिशी त्या प्रांतात असता तुम्हाला कोणत्याच बाबतीत भिण्याचे कारण नाही. रुपाजी भोसले व संताजी जगताप यांनाही त्यावेळी तेथे बोलविण्यात आले होते आणि सर्वांनी मिळून मुघलांना गर्दीस मिळवण्याची केलेली खटपट हंबीररावांनी लिहिलेल्या पत्रात स्पष्ट होते. या पत्राचा उपयोग होऊन 1685मध्ये तरी बेळगावचा कोट मुघलांच्या ताब्यात गेला नाही. तो पुढे 1687मध्ये त्यांनी घेतला. हंबीरराव शिवाजी महाराजांच्या वेळेपासून सरनोबत होता. त्याला महाराजांचे धोरण माहीत होते म्हणून तो या पत्रात स्पष्ट म्हणतो की गनिमाचा हिसाब धरीत नाही. एक विजापूर झाले तरी काय झाले, विजापूर हा जागा पहिलेपासून आमचाच आहे. त्याची मदत हर बाबीने आम्हास करणे लागते. मिरज व बेळगाव हे आदिलशाहीच्या ताब्यात होते. मिरज मुघलांच्या हाती पडल्यानंतर बेळगाव त्याच्या हातात जाऊ नये म्हणून हंबीररावाने जोराचा प्रयत्न केला होता. मराठ्यांच्या प्रमाणे कुतुबशाही सरदारही विजापूरकरांना मदत करीत होते. कुतुबशाही सुलतान पूर्वीचे संबंध लक्षात घेऊन मुघलांविरुद्ध शस्त्र उचलण्यास शक्यतो टाळाटाळ करीत होते. परंतु मुघलांनी सुलतान अनाथ व दुर्बळ आहे असे पाहून विजापूरला जेव्हा वेढा दिला तेव्हा तो पेचात सापडला. त्यावेळी विजापूरकरांच्या सैन्याच्या एका बाजूने संभाजीराजांनी आपल्या अगणित लोकांनीशी मदत केली व गोळकोंड्याच्या सुलतानाने खलीलुल्ला खानाच्या सेनापतित्वाखाली 40,000 घोडेस्वार दुसऱ्या बाजूला मुघलांना तोंड देण्यास पाठविले. मुघली दरबारातील आपल्या हिजेबास सूचना पाठविण्यासाठी लिहिलेल्या पत्रात वरील तपशील गोळकोंडे सुलतानाने लिहिला आहे. नेमकं हेच पत्र औरंगजेबाच्या हाती पडले. औरंगजेबाला काही करून त्रिवर्ग संघाच्या हालचालींचा बंदोबस्त करणे भाग होते. वाटेल त्या मार्गाने त्याने त्रिवर्ग संघ मोडण्याचा प्रयत्न केला. त्याने गोळकोंड्याच्या सुलतानास आक्रमणाची धमकी देऊन काही अटी मान्य कराव्यास लावल्या. त्यात खालील अटी महत्त्वाच्या होत्या. कुतुबशहाने ताबडतोब मादांना व अक्कांना यांना दूर करावे. राहिलेली खंडणी व पेचकश देऊन सेडम व कोहीर हे प्रांत परत मुघलांना द्यावे. याशिवाय सर्वात उत्तम असा जो हिरा कुतुबशहाजवळ आहे तो त्याने मुघलांना द्यावा.
सुलतानांना सर्व अटी मान्य करणे अशक्य होते. त्यांनी 20 लाख रुपये किमतीचा हिरा मुघलांस देऊन औरंगजेबाशी मिळते घेण्याचा प्रयत्न केला. कुतुबशहाने औरंगजेबाबरोबर चांगले संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला. तरी शेवटी औरंगजेबाने कुतुबशाही राज्यावर आक्रमण करण्याचा निर्णय घेतला. त्रिकूट संघ मोडण्याचा तेवढाच मार्ग उरला होता. चढाईचे दुसरे कारण म्हणजे मादांना व अक्कांना या हिंदू अधिकाऱ्यांना दूर करण्यास कुतुबशाही सुलतान तयार नव्हता. याचे प्रमुख कारण म्हणजे त्या दोघांचा त्या राज्यातील शासन यंत्रणेवर चांगलाच ताबा होता. त्यांच्या सेवेची सुलतानाला अत्यंत आवश्यकता होती. सुलतानाने हा प्रयत्न केला तरी अखेरीस मादांना व अक्कांना यांच्या विश्वासघाताने खून झालाच. औरंगजेब व आदिलशाही सुलतान यांच्यातील युद्ध जिंकून औरंगजेबाने 12/9/1686ला आदिलशाही संपुटात आणली. त्यानंतर त्यांनी आपले सर्व लक्ष गोवळकोंड्यावर केंद्रित करून त्याप्रमाणे गोवळकोंडा किल्ल्यास वेढा दिला. सुलतानाने क्षमायाचना केली व औरंगजेबाला या कार्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. औरंगजेबास कुतुबशहाने संभाजीशी केलेला मैत्री व त्याने दिलेले आर्थिक सहाय्य ठाऊक नसल्याने त्याने कुतुबशाही विनंती धुडकावून लावली. येथे औरंगजेबनी आदिलशाही आणि औरंगजेबनी कुतुबशहा यांच्यात युद्धाची हकीकत पाहण्याचे कारण नाही. औरंगजेब जेव्हा गुलबर्ग्याहून गोवळकोंड्याकडे निघाला होता तेव्हा अबुल हसनने क्षमेची याचना केली. संभाजीस 1 लाख पागोडे दिल्याच्या आरोपावरून ती झीड करण्यात आली. औरंगजेबाने सुलतानास 3 तक्रारी केल्या. 1. त्याने नास्तिक व कमनशिबी संभाला मदत करण्याची शक्य तेवढी कोशिश केली, त्यामुळे तो ईश्वराच्या व माझ्या लोकांच्या असंतोष कारण झाला आहे. 2. आम्ही फरमाने काढून व चांगले लोक पळवून सल्ला दिला तरी त्याने धुडकावून लावला. 3. अगदी थोड्या दिवसात संभास 1 लाख होनाची नवी मदत पाठविली. गोवळकोंडा किल्ल्याला वेढा दिल्यानंतर काही काळ अवर्षणामुळे आणि मुघल सैन्यात प्लेगची साथ पसरल्यामुळे असंख्य लोक मेले. त्यातच भर म्हणजे संभाजी सैन्य सुलतानाच्या मदतीला जात होते. त्यांनी मुघल सैन्याला बाहेरून येणाऱ्या रसद लुटण्याचा सपाटा लावला. अखेरीस फितुरी करून औरंगजेबाने 22 सप्टेंबर 1687 गोवळकोंड्याचा किल्ला जिंकून कुतुबशाही राज्याचा शेवट केला. आदिलशाही व कुतुबशाही बुडाल्यानंतर दक्षिणेत मुघल व मराठी असे 2च प्रतिस्पर्धी उरले. या 2 शाह्या बुडाल्यानंतर औरंगजेबाने आपली सर्व शक्ती पुन्हा मराठी राज्यावर केंद्रित केली. 1677मध्ये शिवाजी महाराजांनी मालोजी घोरपडेला पत्र आदिलशाही राज्यात पठाणांचे वर्चस्व वाढू देऊ नये आणि दक्षिणी पक्षाच्या हातात ठेवावी अशी प्रयत्न केला होता. दक्षिणेतील सर्व राज्यांनी एकत्र येऊन मुघलांचा बंदोबस्त करावा अशी त्यासाठी त्याने योजना आखली होती. या योजनेची अंमलबजावणी करण्याची वेळ संभाजीराजांवर येऊन ठेपताच त्याप्रमाणे त्यांनी पावले टाकली. संभाजीराजे व दोन्ही शाह्यांचे सुलतान एकत्र झाले आणि त्यांनी मुघलांना टक्कर देण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न केला, परंतु ही एकजूट फाळकार टिकून शकली नाही. औरंगजेबाने या शाह्यातील आणि राज्यांच्या व मराठी राज्याच्या सरहद्दीवरील देसायांना प्रलोभने दाखवून आपल्या पक्षात ओढून घेतले. आदिलशाही व कुतुबशाही ही दोन्ही राज्ये शिवाजी महाराजांच्या वेळेपासूनच मोडकळीस येत चालली होती. त्यांनी मुघलांबरोबर टिकाव धरण्याची ताकद नव्हती. संभाजीराजांनी आपल्या शक्तीनुसार स्वतःच्या राज्याचे संरक्षण करीत असताना आदिलशाहीला मदत दिली, हेच कौतुकास्पद होते. त्रिकुटांचा संघ स्थापन करून संभाजीराजांनी आदिलशहाला मदत दिली नसती तर ते राज्य गोवळकोंड्याचे राज्य औरंगजेबाने ताबडतोब गिळंकृत केले असते आणि मराठी राज्यावर अधिकच लवकर संकट ओढवले असते. 1686पर्यंत ही दोन्ही राज्ये टिकून होती. म्हणून काही काळ तरी मराठी राज्यावरील औरंगजेबाचे आक्रमण लांबणीवर पडले होते. संभाजीराजांनी कुतुबशाह व आदिलशाह यांना मदत केली, परंतु स्वतःवरील संकटाच्या वेळी मात्र त्यांना कोणाचेही सहाय्य मिळाले नाही. 1681 ते 1688पर्यंत सर्व आघाड्यांवर त्यांना एकाकीच लढा द्यावा लागला. पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. भारत माता की जय. हिंदू धर्म की जय.